सर्व शिक्षक बांधवांना सप्रेम नमस्कार। उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी ही रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी होणार आहे। ही परीक्षा घेताना आपण काय काळजी घ्यावी याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। सर्व केंद्र संचालकांनी आपल्या शाळेतील फलकावर परीक्षेचे नाव लिहा। सर्व नवसाक्षर यांना परीक्षा संदर्भात अवगत करावे। सर्व नवसाक्षरांचे नोंदणी फॉर्म भरून घ्या आणि त्या नोंदणी फॉर्म भरल्यानंतर त्याला चिटकवण्यासाठी एक आयडेंटिटी कार्ड साईजचा फोटो निरीक्षक व्यक्तीकडून मागून घ्या। त्यानंतर परीक्षा लिहिण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचा वापर करावा आणि परीक्षा झाल्यानंतर लाल शाईच्या पेनाचा वापर तपासण्यासाठी करावा आणि सर्व फॉर्म भरण्यासाठी इंग्रजी अंकाचा वापर करावा। उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-23 ते सन 2026-27 या कालावधीमध्ये राबवला जात आहे। 15 वर्षापासून पुढे व 100 वर्षाच्या आतील जी निरीक्षर व्यक्ती आहेत यांच्यासाठी हा उपक्रम आहे। या उपक्रम घेण्याचा हेतू बघा, आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी, जागरूकता, बाल संगोपन आणि शिक्षण, बँकाविषयी माहिती, नाणी नोटा इत्यादीविषयी माहिती, रस्त्यावरील वाहतुकीचे नियम याविषयी माहिती, तसेच कुटुंब कल्याण इत्यादी विषयी कौशल्य विकसित करण्याचा महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांचा हेतू आहे। आता यातील प्रश्नपत्रिकाविषयी आपण माहिती पाहूया। प्रश्नपत्रिका ही 3 विभागामध्ये विभागली आहे। प्रथम भाग आहे वाचन। या वाचन भागासाठी 50 गुण आहेत। द्वितीय भाग आहे लेखन भागासाठी 50 गुण आहेत आणि तृतीय भाग आहे संख्याज्ञान। या संख्याज्ञान भागासाठी देखील 50 गुण आहेत। परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी 33% गुण मिळायला पाहिजेत, म्हणजे 50 पैकी 16.5 तरी मार्क आपल्याला मिळायला पाहिजेत, म्हणजे 17पेक्षा जादा मार्क आपल्याला मिळायला हवेत। परीक्षेची वेळ सकाळी 10 ते 5 पर्यंत आहे। या वेळेत निरीक्षरच्या सोयीनुसार आपण कधीही परीक्षा घेऊ शकतो। दिव्यांग व्यक्तीसाठी 60 मिनिटेचा जादा वेळ देण्यात आलेला आहे। परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासून झाल्यानंतर सर्व फॉर्म भरायचे आहे। त्यामध्ये फॉर्म बघा, प्रथम फॉर्म आहे नोंदणी फॉर्म। या फॉर्मला निरीक्षक व्यक्तीचा एक फोटो चिटकवायचा आहे। त्यानंतर दुसरा फॉर्म आहे केंद्र संचालक अहवाल प्रपत्र 1। त्यानंतरचा फॉर्म आहे परीक्षा केंद्र अहवाल प्रपत्र 2 R2। नंतरचा फॉर्म आहे कर्मचारी उपस्थिती पत्रक प्रपत्र 3। यामध्ये नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव, परीक्षा केंद्रावरील नियुक्तीचे पद, संपर्क क्रमांक, स्वाक्षरी यासारखी माहिती आहे। त्यानंतरचा फॉर्म आहे परीक्षार्थी स्वाक्षरीपट। यामध्ये जेवढे निरीक्षर आहेत त्या सर्व निरीक्षरांची माहिती आहे। त्यामध्ये त्यांचा बैठक क्रमांक, तसेच लिंग, त्यानंतर त्याचे जात संवर्ग, दिव्यांग आहे किंवा नाही इत्यादी विषयी त्यामध्ये देखील माहिती आहे। ही सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला एक्सेल शीटमध्ये देखील काही माहिती भरायची आहे। यामध्ये बघा, एकूण एक्सेल शीटमध्ये सिरियल नंबर 1 ते 45 पर्यंत मुद्दे आहेत। ही सर्व मुद्दे आपल्याला भरायचे आहेत। यामध्ये सिरियल नंबर 1 त्याला अनुक्रमानिक आहेत। त्यानंतर दुसरा आहे नेम ऑफ स्टेट, राज्याचं नाव आहे, ऑलरेडी इथे लिहिलेलं आहे। त्यानंतर निरीक्षर व्यक्तीचं आडनाव आणि नाव लिहायचं आहे। आडनाव प्रथम लिहा। त्यानंतर जर स्त्री असेल तर तिच्या पतीचे नाव लिहा, पुरुष असतील तर त्याचे फादरचे नाव लिहा, नंतरचा क्रमांक आहे। त्यानंतर आईचे नाव लिहा, मोबाईल नंबर। त्यानंतर या ठिकाणी कास्टचा उल्लेख करायचा आहे, जनरल, SC ST OBC मायनॉरिटी काय असेल ते। त्यानंतरचा मुद्दा आहे मॅरिड। यामध्ये सिलेक्ट करून आपल्याला निवडायचं आहे यस नो, वय लिहायचं आहे। त्यानंतर जेंडर आहे मेल फिमेल। त्यानंतर दिव्यांग यस नो करायचं आहे। त्यानंतरचे मुद्दे आहेत पहा या ठिकाणी स्टेट कोड ऑलरेडी या ठिकाणी दिलेला आहे। 27 आपल्या राज्याचा कोड आहे। त्यानंतर जिल्ह्याचा कोड लिहायचा, ब्लॉक कोड लिहायचा, विलेज
वार्ड कोड तो लिहायचा. त्यानंतर स्कूल म्हणजे थोडक्यात युडाईस नंबर लिहायचा आपल्याला इथपर्यंत स्कूलपर्यंत क्रमांक 12 पासून 22 पर्यंत. आणि पुढचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे बघा, सिरियल नंबर ऑफ लर्नर इन द लिस्ट ऑफ व्हिलेज वार्ड. यात आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या गावामध्ये एकूण किती लर्नर आहेत, 5, 6, 10 जर असतील तर याच्यामध्ये काय करायचं आहे, प्रथम व्यक्तीचं नाव लिहायचं. नाव लिहिल्यानंतर इथं 001 टाकायचा. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचं नाव पाठीमागं पूर्ण माहिती भरून 002 टाकायचं आहे. त्यानंतर 003 अशा पद्धतीने आपल्याला 004 अशा पद्धतीने आपल्याला माहिती पुढे भरत चालायची आहे. ॲड्रेस ऑफ लर्नर इथं पत्ता लिहा त्यांचा, जिल्हा, त्यानंतर राज्याचं नाव दिलेलं आहे ऑलरेडी, पिनकोड लिहा. त्यानंतर शाळेची माहिती आहे, इथं शाळेचा ॲड्रेस लिहायचा आहे. नेम ऑफ स्कूल शाळेचं नाव लिहा, पत्ता लिहा, जिल्हा लिहा, स्टेट लिहा, पिनकोड लिहा. आता असेसमेंट सेंटर कोड हा एक खूप महत्त्वाचा आहे बघा. आता यामध्ये आपल्याला जर आपल्याकडे एकूण 1 ते 10 जर निरक्षर व्यक्ती असतील तर यामध्ये सुरुवातीला 0 आणि 1 लिहायचा. प्रत्येकाला 0, 1, 0, 1 असं 1 ते 20 पर्यंत आपल्याला हे लिहिता येतात. एका हॉलमध्ये 1 ते 20 आपल्याला निरीक्षर किंवा परीक्षार्थी बसायचे आहेत. दुसरा जर हॉल केला तर आपल्याला 21 ते 40 पर्यंत आपल्याला नंबर टाकायचे आहेत. त्यावेळेस काय लिहायचं, 02 ते 41 ते 60 पर्यंत गेला तर 03 अशा पद्धतीने असेसमेंट सेंटर कोड असा लिहायचा आहे. त्यानंतर पुढे डेट दिलेली आहे, आपली परीक्षा कधी आहे त्याची 23/3/2025. नंतरचा मुद्दा आहे मार्क इन रीडिंग. आता वाचन विभागासाठी आपल्याला 50 पैकी जेवढे मार्क पडले आहेत ती इथं लिहायची. लेखन विभागासाठी जी आहे ती लिहायची. त्यानंतर संख्याज्ञान याच्यासाठी जेवढे गुण पडले ती लिहायची या ठिकाणी. ग्रेस मार्क इफ एनी. आता रीडिंग जर आपल्या एखाद्या निरीक्षरला जर 16.5 किंवा 17 पैकी जर कमी मार्क जर पडले असतील तर आपण रीडिंगसाठी जास्तीत जास्त 5 मार्क देऊ शकतो. आणि हे रीडिंगसाठीच नाही, फक्त रीडिंग रायटिंग आणि पुढचा आहे संख्याज्ञान न्यूमेरिसी. यासाठी न्यूमेरिसी या मुद्द्यासाठी आपल्याला 5 मार्कामध्येच विभागायचं आहे. आपल्याला रीडिंग, रायटिंग, न्यूमेरिसी ह्या सर्वांना 5 मार्कच द्यायचे आहे. इथं 2 दिले, इथं 2 दिले तर इथं 1 द्यायला पाहिजे. जर एखाद्या निरीक्षराला जर मार्क जर कमी पडत असतील तर त्याच वेळेस आपल्याला इथं मार्क द्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी 38 ते 43 पर्यंत सर्व गुणाची बेरीज आपल्याला 44चा जो क्रमांकाचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये करायची आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे, तो विद्यार्थी पास झाला आहे का किंवा त्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आणखी गरज आहे याबाबत आपल्याला शेवटच्या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे. जर पास झाला असेल तर आपण पास निवडू शकतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण एक्सेल शीट देखील आपल्याला पूर्ण ही भरायची आहे. माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.